कृषी तरंग प्रदर्शनात महिला बचत गटांची उंच भरारी, जेएसडब्ल्यू आणि वनराई संस्थेचं आयोजन। देशाचा अन्नदाता वर्षभर काबड कष्ट करतो, पण लहरी निसर्ग आणि वेळोवेळी येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींच्या संकटाचा सामना करत मेटाकुटीला येतो। पेन तालुक्यातील 50,000 शेतकरी बांधवांपर्यंत जेएसडब्ल्यू सीएसआर फंडातून विविध कृषीपूरक उत्पादन व भाजीपाला, कलिंगड, टरबूज यासाठी लागणारं बी बियाणं, रोप, खते, कीटकनाशके यांची पूर्तता करून शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणं हाच जेएसडब्ल्यू सीएसआर फाउंडेशनचं उद्दिष्ट आहे। आतापर्यंत 39 कोटी रुपये सीएसआर फंडातून शेतकरी बांधवांच्या कृषी उत्पादनासाठी खर्च केला। झालेल्या विनियोगातून 4,90,00,000 रुपयांचा नफा होऊन अन्नदाता सुखी भव हे उद्दिष्ट सफल झाल्याचं प्रतिपादन सीएसआर फंड विभाग प्रमुख सुधीर तेलंग यांनी कृषी तरंग उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी आपले विचार मांडताना व्यक्त केला। या प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे ॲडिशनल सीईओ सत्यजित वडे, वनराईचे विश्वस्त सागर धारिया, अमित वाडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पेन शहरातील सिसम या फार्म हाऊस इथं करण्यात आलं। सत्यजित बडे यांनी यावेळी उपस्थित शेतकरी, महिला शेतकरी वर्गाचं अभिनंदन केलं व प्रदर्शनात महिला बचत गटाची उत्पादनं, यांत्रिक कृषी अवजारांचे असे 39 स्टॉलला भेट देऊन माहिती जाणून घेण्यासाठी काल दिवसभर नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी मोठी गर्दी केली होती। कृषी तरंग 2026 या प्रदर्शन उद्घाटन कार्यक्रमात स्थानिक 19 ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, शेतकरी यांच्यासह जेएसडब्ल्यू कंपनीच्या आत्माराम बेटकेकर, जिल्हा कृषी उपसंचालक प्रवीण ठिगळे, गटविकास अधिकारी गजानन लेंडी, तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर, जेएसडब्ल्यू कंपनीच्या ॲग्रीहेड मिनल पाटील, पेन तालुका कृषी विभाग कृषी सर्व सहाय्यक, महिला बचत गटांच्या महिला आणि महिला वर्गाची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होते। यावेळी अमित वाडेकर व सागर धारिया यांनी वनराई संस्थेनं कृषी, मृदसंधारण, पर्यावरण संवर्धन, ग्रामीण विकास या क्षेत्रातील संस्थेच्या कार्याची अविरत वाटचाल आणि माजी केंद्रीय नियोजन मंत्री डॉक्टर मोहन धारिया यांनी वनीकरण, वृक्ष लागवड करणं, वृक्षतोडीला आळा घालणं, वनसंवर्धनाविषयी जनजागृती करणे असे उपक्रम वनराईच्या माध्यमातून सुरुवातीच्या काळात राबवले जाऊ लागले। संस्थेने नंतर वनीकरणाबरोबरच जलसंवर्धन, मृदा संवर्धन आणि ग्रामविकासाचं कार्य हाती घेऊन त्यांचा वारसा वनराईच्या माध्यमातून अविरतपणे सुरू असल्याचं सांगितलं।